नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याच्या करंज्या. आमच्याकडे या पदार्थाला शेंगा असं म्हणतात. या ओल्या खोबऱ्याच्या करंज्या अतिशय चविष्ट असतात. आमच्याकडे गुढीपाडव्यासाठी याच करंज्या केल्या जातात. बाहेरून खुसखुशीत आणि आतून रसाळ अशा या करंज्या असतात. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूया. इथे मी सारणासाठी 2 वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. 1 वाटी चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर आणि जायफळ पावडर घेतलेले आहे. आता गॅसवरती मी कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेणार आहे. आता तूप चांगलं तापलं त्याच्यामध्ये आपल्याला किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे आणि तुपामध्ये हे खोबरं 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये जो गूळ घेतला होता तो घालायचा आहे. इथे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हा गूळ आपल्याला खोबऱ्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मला थोडा गूळ कमी वाटतोय त्यामुळे मी याच्यामध्ये अजून पाव वाटी गूळ घालणार आहे. हा गूळ विरघळेपर्यंत आपल्यालाही शिजवायचा आहे. गूळ जास्त वेळ शिजवला तर त्याचा पाक बनेल आणि मिश्रण कडक होईल. आता बघा आपला गूळ बऱ्यापैकी विरघळत आलेला आहे. आता यातला गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालायची आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता आपलं गूळ खोबऱ्याचं सारण थंड होतंय तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. इथे मी एका ताटामध्ये 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या पिठामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं तेल घालायचं आहे. आता या पिठाला तेल आणि मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा एक घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे या पिठाचा एकदम घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. आता या पिठाला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. आणि तेल घातल्यानंतर आपल्याला हे 5 मिनिटं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता आपलं हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता याच्यावरती एक झाकण मारून आपल्याला 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता बघा 15 मिनिटं झालेले आहेत. आता पुन्हा आपल्याला हे पीठ एकदम मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ जे आहे ते थोडं नरम झालेलं आहे. आता या पिठातील थोडासा भाग आपण घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ आपण तसंच पुन्हा झाकून ठेवायचं आहे. आता या पिठाच्या गोळ्याला थोडं सुकं पीठ लावायचं आहे आणि याची जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे. आता इथे एखादी मोठी वाटी किंवा डब्याने अशा त्याच्या पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत. अशा जाडसर पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. जास्त पातळ करायच्या नाही, नाहीतर मग शेंगा चिवट होतात. अशाच प्रकारे मी आता उरलेल्या पुऱ्यासुद्धा करून घेणार आहे.
आता आपल्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला याच्यातली एक पुरी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे गूळ खोबऱ्याचं सारण तयार केलं होतं ते असं चमच्याने घालायचं आहे. आणि अशा त्याच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित प्रेस करून याच्या कडा बंद करायच्या आहेत. आणि या करंज्या कापायच्या चमच्याने त्याच्या कडा कापून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे आता मी बाकीच्या करंज्यासुद्धा तयार करून घेणार आहे. एकाच वेळी आपण ह्या सगळ्या करंज्या तयार करायच्या नाहीत, नाहीतर खूप जास्त वेळ अशाच राहिला तर त्याच्या कडा सुटतात आणि मग त्या तेलामध्ये फुटू शकतात आणि त्यामुळे मग सगळं तेल खराब होऊन जातं. आता एका वेळी तळण्यासाठी लागणाऱ्या करंज्या तयार झालेल्या आहेत. आता इथे मी गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलं की आपल्याला त्याच्यामध्ये करंज्या सोडायच्या आहेत. या करंज्या आपल्याला मध्यम गॅसवरतीच तळायच्या आहेत. जर गॅस कमी ठेवला तर करंज्यांमध्ये तेल जास्त शोषलं जातं आणि गॅस जर मोठा ठेवला तर त्या बाहेरून करपतात आणि आतून कच्च्या राहतात. आता आपल्या करंज्या एका बाजूने व्यवस्थित तळून झालेल्या आहेत. आता त्या आपल्याला दुसऱ्या बाजूनेही तळून घ्यायच्या आहेत. आता दोन्ही बाजूनी आपल्या करंज्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत. आता त्या आपण काढून घेऊया. आता अशाच प्रकारे मी उरलेल्या करंज्यासुद्धा तळून घेणार आहे. अशाच प्रकारे आता आपल्या सगळ्या करंज्या तळून झालेल्या आहेत. या गुढीपाडव्याला या चविष्ट अशा ओल्या नारळाच्या करंज्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.